नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 12वा सलाम नमस्ते अभ्यासणार आहोत। या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। सलाम नमस्ते हा पाठ अभ्यासण्यापूर्वी आपण या पाठाच्या लेखिकाबद्दल संक्षिप्त माहिती जाणून घेऊया। सलाम नमस्ते या पाठाच्या लेखिका आहेत सुधा मूर्ती। यांचा जन्म 1950 मध्ये झालेला आहे। प्रसिद्ध लेखिका आहेत वाईज अँड अदरवाईज, सामान्यातले असामान्य, अस्तित्व, आजीच्या पोतडीतल्या गोष्टी, आयुष्याची घडी गिरवताना, बकुळा, गोष्टी माणसाच्या इत्यादी लेखिका सुधा मूर्ती यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत। प्रस्तुत पाठ म्हणजे सलाम नमस्ते हा पाठ पुण्यभूमी भारत या कथासंग्रहातून घेतला आहे। सुधा मूर्ती यांच्या मूळ इंग्रजी कथासंग्रहांचा मराठी अनुवाद लीना सोहोनी यांनी केला आहे। तर आज आपण जो पाठ अभ्यासणार आहोत तो लेखिका सुधा मूर्ती यांच्या जीवनातील एक अनुभव आहे। या पाठाचा आशय आपण संक्षिप्त रूपात जाणून घेऊया। अत्यंत गरीब परिस्थिती असूनही माणुसकी, प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती, दुसऱ्यांच्या दुःखाविषयीची जाणीव इत्यादी गुण शेख महम्मद व त्यांची मृत्यूच्या दारात उभी असलेली बहीण झुबेदा यांच्या ठायी दिसून येतात। बघा, इथे हा जो पॅराग्राफ दिलेला आहे, जो परिच्छेद हा दिलेला आहे, हा अत्यंत महत्त्वाचा आहे। तुम्हाला जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला की या पाठाचा किंवा सलाम नमस्ते या पाठाच्या माध्यमातून तुम्हाला काय संदेश मिळतो किंवा कोणत्या गुणांची जोपासना आपण सलाम नमस्ते या पाठातून करू शकतो, तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही या परिच्छेदमध्ये दिलेलं आहे ते लिहू शकतात। की अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये असून सुद्धा माणुसकी, प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती, दुसऱ्यांच्या दुःखाविषयींची जाणीव ही गुण सर्वांनी आत्मसात करावे म्हणून हा पाठ तुम्हाला या अभ्यासक्रमामध्ये घेण्यात आलेला आहे। प्रस्तुत पाठात लेखिकेने यांचे अत्यंत हृदयस्पर्शी वर्णन केलेले आहे। तर प्रस्तुत पाठामध्ये लेखिका सुधा मूर्ती यांनी शेख महम्मद आणि त्यांची बहीण झुबेदा या दोन पात्रांचं किंवा ह्या दोन चरित्रचित्रांचं वर्णन केलेलं आहे। तर ते आता आपण पाठाच्या माध्यमातून पाहूया। लेखिका सुधा मूर्ती सांगत आहेत की शेख महम्मद यांचं एक छोटंसं दुकान होतं। तो वह्यांची किरकोळीने विक्री करायचा। आता बघा, एक छोटंसं वह्यांचं दुकान असलेला शेख महम्मद हे एक या पाठाचे प्रमुख पात्र आहेत। दरवर्षी जून महिन्यात मी त्यांच्याकडून मोठ्या संख्येने वह्या घेत असे। आता इथे मी म्हणजे कोण, तर लेखिका सुधा मूर्ती। तर दरवर्षी जून महिन्यातच त्या शेख महम्मद यांच्याकडनं वह्या का विकत घेत असतील, तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जून महिन्यामध्ये आपलं शैक्षणिक वर्ष सुरू होतो की नाही। शाळा कधी सुरू होतात? आपल्या जून महिन्यामध्ये। आणि मग जेव्हा शाळा सुरू होतात तर आपल्याला असं शैक्षणिक साहित्य लागतं की नाही विद्यार्थ्यांना, शाळेतील विद्यार्थ्यांना। मग ते आपण पण बघा, जेव्हा शाळा सुरू होते तर सगळ्या नवीन वह्या असतात, नवीन पुस्तकं असतात, नवीन कंपास पेटी असते, नवीन दप्तर असतं, नवीन युनिफॉर्म असतो। तर सगळ्या कशा गोष्टी नवीन असतात। मग जून महिन्यामध्ये जेव्हा शाळा सुरू होतात तर नवीन वर्षभरासाठी आपण काय करतो, आपले पालक वर्षभरासाठी आपल्या वह्या वगैरे खरेदी करून ठेवतात की नाही। मग शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वह्यांची सगळ्यात जास्त आवश्यकता कधी असते, तर ती जून महिन्यात। म्हणून इथे लेखिका सांगत आहेत की दरवर्षी जून महिन्यामध्ये शैक्षणिक किंवा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वह्यांची त्यांना आवश्यकता भासायची। मग हे वह्या त्या कुणाकडनं विकत घ्यायच्या? शेख महम्मद यांच्या दुकानातून त्या विकत घेत असत। आणि मग लेखिका पुढे काय सांगत आहेत की आम्ही त्या झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये
वाटत असू. मग आता लेखिका काय करायच्या की शेख महम्मद यांच्याकडनं जून महिन्यामध्ये वह्या विकत घ्यायच्या आणि त्या विकत घेतलेल्या वह्या झोपडपट्टीमध्ये जे शाळकरी मुलं असायची, आता झोपडपट्टीमध्ये जे शाळकरी मुलं असणार आहेत ते कसे असणार आहेत, त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची असणार आहे. मग अशा विद्यार्थ्यांना ज्यांना शिक्षणाची इच्छा आहे पण आर्थिक परिस्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना लेखिका काय करायच्या, मोफत वह्या द्यायच्या की जेणेकरून त्यांचं शिक्षणासाठी हातभार लागला जावा. आता लेखिकांबद्दल सुद्धा आपल्याला पुढे माहिती मिळणार आहेत की त्या काय कार्य करत होत्या. तर अशा रीतीने लेखिका शेख महम्मद यांच्याकडनं जून महिन्यांमध्ये वह्या विकत घ्यायच्या आणि झोपडपट्टीतल्या शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये ते वाटत असत. त्यांचं दुकान आमच्या ऑफिसच्या जवळच होतं. आता लेखिका काय सांगत आहेत की शेख महम्मद यांचं जे दुकान होतं वह्यांचं किरकोळ विक्रीचं, ते कुठे होतं तर लेखिका जिथे कार्य करत होत्या त्या कार्य करत असणाऱ्या ऑफिसच्या जवळच होतं. दुकानाची जागा भाड्याची होती. शेख महम्मद फार संकोची स्वभावाचा होता. संकोची म्हणजे लाजाळू. तो वह्या आणून आमच्याकडे पोहोचवायचा. आमचा चेक तयार झाला की आम्ही त्याला तसं कळवायचो. मग तो येऊन चेक घेऊन जायचं. आता बघा इथे लेखिकेने वर्णन केलेलं आहे ते शेख महम्मद यांच्या स्वभावाबद्दल की ते जरी वह्या विकत लेखिका घ्यायच्या पण विकत घेताना ते लगेच पैशाचा तगादा करत नव्हते आणि ते त्यांचा स्वभाव, शेख महम्मद यांचा स्वभाव संकोची वृत्तीचा असल्याकारणाने ते कधी स्वतःहून लेखिकांकडे पैसे मागायचे नाही. पण मग लेखिका काय करायच्या, जेव्हा वह्या पोचवल्या जायच्या त्यांच्याकडे की त्या ऑर्डर द्यायच्या की इतक्या वह्या आम्हाला हवे आहेत आणि मग ते ऑर्डर त्यांच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर मग लेखिका चेक तयार करायच्या आणि मग ते त्यांना कळवायचे आणि मग तो चेक घेऊन जायचा. कोण? शेख महम्मद. एकदा असाच तो आमच्या ऑफिसात आला होता. त्यावेळी आम्ही सर्वजण मिठाई खात होतो. मी शेखच्या हातावर मिठाई ठेवली पण त्यानं ती खाल्ली नाही. आता बघा लेखिका सांगत आहेत की त्यांच्या ऑफिसमध्ये सर्वजण मिठाई खात असताना शेख त्यांच्या ऑफिसमध्ये आले आणि नेहमीप्रमाणे बघा आपल्याकडे कोणी आला, आपण काही खात असतो किंवा चहा वगैरे पित असतो तर आपण समोरच्या व्यक्तीला आपण त्यांना सुद्धा ते देत असतो की नाही. आपण जर अगर जेवत असेल तर सगळ्यांना म्हणतो जेवायला या. अगर कोणी चहा पाणी पित असेल, नाश्ता करत असेल तर आपल्यातला थोडं त्यांना देतो. तसंच मग लेखिका त्यांच्या ऑफिसमध्ये इतर सर्व मंडळींबरोबर काय करत होते, मिठाई खात होते. तेवढ्यात शेख आले आणि त्यांच्या हातावरती मिठाई ठेवली. मग त्यावेळेस त्यांनी ती मिठाई खाल्ली नाही. याचं कारण लेखिकेने त्यांना विचारलं, का रे शेख, तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का? मधुमेह म्हणजे काय की आपण त्याला इंग्लिशमध्ये डायबिटीज असं म्हणतो की ज्यांना गोड म्हणजे साखरेचं प्रमाण ज्यांच्या शरीरामध्ये जास्त असतं तर त्यांना गोड खाणं वर्जित केलं जातं. आणि मग जेव्हा शेखने मिठाई खाल्ली नाही लेखिकाने दिलेली तेव्हा मग लेखिकेला असं वाटतं की त्याने का नसेल खाल्ली, तर त्याच्या पाठीमागचं कारण कदाचित त्यांना मधुमेह असेल म्हणून ते गोड खात नसेल. तेव्हा मग शेख काय सांगतात ते पाहूया. नाही मॅडम, खाऊ घरी न्यावा म्हटलं. घरात लहान मुलं आहेत, माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त. बघा आता अधिकतर असं होतं की आई वडील जे असतात किंवा आपले पालक जे असतात नेहमी त्यांचा स्वभाव काय असतो की एखादी आपल्या मुलांना आवडणारी वस्तू जर कोणी त्यांना दिली तर ते पटकन खात नाहीत. का? कारण की त्यांना असं वाटत असतं की आपण खाण्यापेक्षा ही जी काही थोडा जो काही खाऊ वगैरे असेल तो कोणाला द्यावा, मुलांना द्यावा, जेणेकरून मुलं काय होतात, खुश होतात, आनंदी होतात. मग त्याप्रमाणे शेखने पण असा विचार केला की लेखिकेने जेव्हा त्यांना ती मिठाई दिली होती तर त्यांनी असा विचार केला की ही जर मी मिठाई माझ्या मुलांना घरी घेऊन गेलो तर त्यांना ती फार आवडेल. कारण की मुलांना असं खाऊ वगैरे आणलेलं आणि त्यात म्हणजे मिठाई गोड पदार्थ असेल तर फार आवडतं आणि त्या उद्देशाने ते विचार करतात. शेख काय विचार करतात की हा मी खाऊ मुलांसाठी घेऊन जाईन. तुला किती मुलं आहेत? मी विचारलं. ती तेवढीशी मिठाई घरी जाऊन पुरली असती की नाही कोणास ठाऊक. आता बघा लेखिकेच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की लेखिकेने थोडासाच मिठाई दिली होती आणि मग ती दिलेली मिठाई शेखने जर घरी नेली तर त्याच्या मुलांमध्ये ती तितकीशी ती पुरेल का? म्हणून
लेखिकेने त्यांना प्रश्न विचारला की तुला किती मुलं आहेत. तेव्हा लेखिकाला ते उत्तर देतात की मॅडम, मला एक मुलगी आहे आणि शिवाय माझी भाची पण माझ्याकडेच असते. मग आता बघा, लेखिकेला ते सांगत आहेत की मला एक मुलगी आहे आणि माझी भाची म्हणजे बहिणीच्या मुलीला आपण भाची असं म्हणतो. मग लेखिका पुढे विचारतात, का बरं, तुझी भाची तुझ्याकडे का असते? माझी बहीण झुबेदा विधवा आहे आणि ती आमच्याकडेच राहते. आता बघा, हे संवाद लक्षात ठेवायचे. कधी कधी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोण कोणास म्हटले ते लिहा. मग त्यावेळेस संवाद कोण, कधी, कोणाला उद्देशून म्हटलेले आहेत हे जर तुम्हाला माहिती असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्हाला सोपं जातं. आता इथे हा संवाद कोणाचा आहे की का बरं तुझी भाची तुझ्याकडेच का असते? तर हा संवाद कोणामध्ये झालेला आहे? तर लेखिका आणि शेख मोहम्मद यांच्यामध्ये झालेला आहे. हे वाक्य लेखिकेने शेख मोहम्मद यांना उद्देशून म्हटलेलं आहे. आता ह्या प्रश्नावरती शेख काय उत्तर देतात की माझी बहीण झुबेदा विधवा आहे. विधवा म्हणजे की ज्या स्त्रीचा पती मृत्यूमुखी झालेले असतात, मृत्यू पावलेले असतात, त्यांचं मरण पावलेले असतात, अशा स्त्रीला आपण काय म्हणतो? विधवा. आता शेख मोहम्मद यांच्या बहिणीचं नाव काय आहे? झुबेदा. आणि त्या कशा होत्या? झुबेदा कशी होती? विधवा होती. आणि विधवा असल्या कारणाने शेख मोहम्मद सांगतात की त्यांची बहीण त्यांच्याकडेच राहते. मला ते ऐकून शेखबद्दल वाईट वाटलं. तो एक छोटा दुकानदार होता. तो काही खूप कमवत नव्हता. त्यामुळे त्याच्या कुटुंबाविषयी आणखी माहिती काढावीशी मला वाटली. आता बघा, इथे लेखिकेला जेव्हा कळालं की सर्वसामान्य असलेला शेख मोहम्मद हा सर्वसामान्य कुटुंबातीलच एक व्यक्ती होता आणि त्याच्याकडे त्याची विधवा बहीण आणि त्याची भाची त्याच्याकडेच राहत असल्या कारणाने एकतर आर्थिक परिस्थिती त्याची तितकीशी चांगली नसेल आणि त्यातच त्यांची विधवा बहीण आणि त्यांची बहिणीची मुलगी शेखकडे राहत असल्या कारणाने जेव्हा लेखिकाला ह्या सगळ्या त्याच्या परिस्थितीबद्दल माहिती पडलं तेव्हा जरा लेखिकाला शेखबद्दल वाईट वाटतं. तो एक छोटा दुकानदार होता. तो खूप काही कमवत नव्हता आणि त्यामुळे त्याच्या कुटुंबाविषयी आणखी माहिती काढावीशी मला वाटली. आता लेखिकेचं आणि शेख यांचं वरचेवर वया घेण्याच्या निमित्ताने किंवा इतर शैक्षणिक साहित्य किरकोळ शैक्षणिक साहित्य घेण्याच्या निमित्ताने वरचेवर येणं जाणं असल्या कारणाने शेखचं लेखिकेला थोडं त्याच्याबद्दल माहिती होतं आणि त्याला लेखिकेला माहिती होतं की त्याचं जे दुकान होतं ते भाड्याचं होतं आणि एक छोटंसं किरकोळ असं दुकान होतं आणि त्यामुळे जास्त काय तो कमवत नव्हता याची काहीशी कल्पना लेखिकेला होती आणि त्यामुळे लेखिकेच्या मनामध्ये शेखच्या कुटुंबाबद्दल आणखी माहिती काढण्याची उत्सुकता होती. त्यामुळे ते प्रश्न करतात की झुबेदा काय करते? लेखिका हा प्रश्न मोहम्मद यांना विचारतो, शेख मोहम्मद यांना विचारतो की तुमची बहीण झुबेदा काय करते? तर त्याच्यावरती शेख उत्तर देतो की ती उत्तम शिवणकाम करते. ती आणि माझी बायको अशा दोघीजणी मिळून घरी शिवणाचा व्यवसाय करतात. शिवणकाम म्हणजेच आपण त्याला टेलरिंग म्हणतो. तर मग काय सांगतात मोहम्मद? लेखिकेला शेख सांगतात की माझी विधवा बहीण म्हणजे झुबेदा आणि त्यांची पत्नी ह्या दोघीजण मिळून काय करतात? घरी शिवणकामाचा व्यवसाय करतात. अल्लाची मेहरबानी आहे. आमचं छोटंसं भाड्याचं घर आहे. आम्ही समाधानी आहोत. बघा, आता शेख काय सांगत आहेत की माझी पत्नी, माझी बहीण ते सुद्धा मेहनत करतात आणि अशा रीतीने आम्ही आमचं काय करतोय? गुजारा करत आहोत आणि आमचं घर जे आहे ते भाड्याचं आहे. पण आमचं असं छोटंसं कुटुंब असलं तरी आम्ही आमची आर्थिक परिस्थिती तितकीशी व्यवस्थित नसली तरी आम्ही समाधानी आहोत. आणि त्याचं ते उत्तर माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलं. आजकालच्या जगात समाधान शब्द तसा दुर्मिळच झाला आहे. बघा, आता लेखिकेला जेव्हा शेखने असं उत्तर दिलं की त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्या कारणाने सुद्धा आणि घरामध्ये स्वतःच्या मुलीची, पत्नीची जबाबदारी बरोबर बहिणीची आणि त्यांच्या भाचीची जबाबदारी असताना सुद्धा त्या शेखने समाधानी कुटुंब असं जेव्हा उल्लेख केलं तेव्हा लेखिकेला ह्या शब्दामुळे
थोडा त्यांच्या हृदयाला तो स्पर्श करून गेला. कारण की आजकालच्या युगात अगर आपण पाहिलं तर कोणीही म्हणत नाही की आम्ही खूप समाधानी आहोत. प्रत्येकाला आपलं काही ना काही चिंता असते, काही ना काही रोजची कारणं असतात की आज माझ्याकडे हे खर्च करण्यासाठी पैसे नाही आहेत. सर्वसामान्यांच्या आणि ते पण आर्थिक परिस्थिती ज्यांची हालाकीची असते ते लोक काय करतात, एक तर भाड्याचं त्याचं दुकान होतं, भाड्याच्या घरामध्ये राहत होतं. एवढ्या घरातील कुटुंबाच्या कमवत्या स्त्रिया फक्त दोघीच होत्या. त्या पण त्यांचे आता तुम्हाला माहिती शिवणकाम करून जे पोट भरणारे स्त्रिया असतात त्यांना काय रोजचं असं स्पेसिफिक पैसा मिळत नाही. ते जेवढे जेमते मिळत असतात. आणि अशा वातावरणामध्ये सुद्धा जेव्हा शेख सांगतो की ते समाधानी होते तर ते ऐकून लेखिकेला थोडं त्यांच्या हृदयाला ते स्पर्श करून जातं. असेच काही महिने लोटले आणि एक दिवस शेखचा मला फोन आला. मॅडम, या खेपेला मला तुम्ही चेक ॲडव्हान्समध्ये देऊ शकाल का? का बरं शेख, काही खास कारण? आता बघा, अचानक खूप हा संवाद झाल्यानंतर लेखिकेला शेखबद्दल माहिती मिळाल्यानंतर खूप दिवसानंतर त्याचा अचानक फोन येतो आणि तो लेखिकेकडे काही पैशांचा ॲडव्हान्स म्हणून पैसे मागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या सेशनमध्ये काय शिकलो की लेखिका सुधा मूर्ती यांच्याद्वारे आपण शेख महम्मद यांच्या व्यक्तिरेखेबद्दल माहिती जाणून घेतली. आणि असं काय कारण आहे की शेखने लेखिकेकडे काही पैसे ॲडव्हान्स मागितले? काय बरं कारण असेल? नक्की सगळ्यांना उत्सुकता लागलं असेल ना की का त्याने अचानक लेखिकेकडे पैशांचा ॲडव्हान्स चेक मागितला. सगळ्यांना जाणून घ्यायची उत्सुकता आहे. पण आपण ह्या पाठीमागचं कारण पाठाच्या पुढील भागात नक्की जाणून घेणार आहोत. धन्यवाद.